तुम्हाला काही माहित पडलं का म्हणलं आपल्या गावातलं? याचं निरा इकडे तिकडे तिकडे इकडे. बोला काय झालं काय म्हणलं गावात? कधी मारती तू कसा झाला सदन कास्तकार 10 एकर जमीन आहे काळा पट्टा एकदम तुला काय टेन्शन आहे. पण हे कसा विषय आपल्या झुंबर भाऊसाठी. आता नाही झुंबर भाऊ आपली जमीन तिकडे चिकनी डोम गेला वाटते 1.5 एकर बुडी गेली म्हणतात तिकडे ते बटेन द्यासाठी. 2 दिवस झाले जाऊन बसले तिथं वावर काही कोणी बटेन करून नाही राहिलं म्हणते. 2000 4000 बघ त्याला मागू राहिले काय करा. तेच म्हणलं फुकून टाकणं ते एरी इथं तू स्थायिक होऊनच राहिला. आज ना उद्या घर होणारच आहे तू. इथं एखादं 2 एकरचं पीस घेऊन टाकलं मग काय बोलतो आपल्या गावात नाही म्हटलं का आपल्या गावात करू इकुरायला कोणी कुरायला आपल्या गावात. अरे बाबा म्हणजे तुम्हाला अजून माहित नाही का? सांगा आता लक्ष्मण भाऊन मला सांगितलं ते आपलं शिवलाल भाऊले माहित आहे. लाईने पाटलाले माहित आहे. तिकडे गुरुजीले फोन केले बा. मग उद्या मीटिंग बसून राहील त्याची सौदा आहे उद्या. मग आपलं याचं माऊली भाऊचं वावर इकडे आहे 2 एकर. काही नका लावू ना तुम्ही काय फकायला सोडता कुठं काय खरं आहे कोणाला आता लोक कोणालाच माहित नाही. राहू दे ना आता तू काय त्यांनी बळबळ कुरायला मुकडान बसणार तू घेऊ दे ना झुमरायला घेऊ दे ना वावर त्यावर वावर नाही ना. आपण माझी कुठं वावर आहे पण आता विचारू राहिलो खरी गोष्ट आहे का कुठे आहे बा. अरे 100% 101% गोष्ट आहे. तुम्ही काय बोलू राहिले म्हणजे मग पाहिजे उद्या सौदा झालेला दिसेल निसारपट होईल उद्या सकाळी. मग तुला काय माहिती आहे लोक लय टपून आहेत. झुमऱ्या लाव ताकद लाव म्हणलं बुडील फोन करणं म्हणा कसं काय घेता का म्हणा तिकडं फुकून टाकू म्हणा भाऊ. पण ते बरोबर झाले पाहिजे आता तिकडे 1.5 एकर तिकडे 2 एकर होईल का. घरी का तिचं एरी घर आहे तू तिथं मग घर आणि वावर ही ते सगळं एकटिक कर आणि बिलकुल हे 2 एकर घेऊनच घे तू चांगला वावर आहे. बरोबर पाहा लागला का बुडील फोन लावते बरोबर काय म्हणते बुडीचं. 1 मिनिट 1 मिनिट याला तर कसं एक दिवस कुठे गेलं की त्यांनी फोनावर फोन करते. ह्या सुनबाईला आता गावाला जायची पडली असेल याला आता फोन लावला होती. बोल भाऊ झुंबर बोल म्हणलं काय म्हणतो. मी काय म्हणतो झालं का ते वावर झालं का म्हणलं बटेर कोणाले काही वेळ लागला का काही. अरे बाबा म्हणलं 2000 रुपये मागता देतो म्हणजे काही लोक काहीच पिकत नाही म्हणजे काय पाणी नाही फान नाही काय द्या म्हणे. तर म्हणलं हे पा कठीण आहे. मी आता म्हणलं पडी सोडा जाऊ दे तिकडे काही या भानगडीत पडायला पुरत नाही 2000 द्यायला पुरत नाही. वावरच त्या रगात आहे तर काय घटार आहे नाही का कुसं येत नाही ना बरोबर. नाही मी काय म्हणलं आई ते वावरच तसं आहे ना लोकांना कसं ते काही पिकलं तर पाहिजे का नाही. गोटाळी नाही ते काय पिकणार आहे. तर एक असं आपल्या रामपूरला एका घरात वावर इकडे होतं म्हणलं तर कसं काय करतं घेतं का म्हणलं आपलं त्या चिच्चं इकून टाकू इच्छा घेऊन टाकू. सांगून राहिला कोणाचं वावर आहे इकडे. बंडू गावरे माऊली त्याचं वावर आहे म्हणलं घेशील तर घेऊन घेऊ आपण आता कशाला सांगू राहिला. मग कसं आहे तिकडलं इकवा करू कमी जास्त पडलं तिचं घर इकून टाकू एरियात आपल्याला इकडे घर बांधकाम करायचं आहे ना. अरे बाबा या घरात नको डोळ्याटू म्हणलं राहू दे माय कसं आहे त्या बाबानं बांधायला आठवण आहे मला त्याची. हे नाही करत म्हणलं मी भले वावराचं पाहिजे मी काहीतरी कारण की वावर काही पिकत नाही एवढं काही खास नाही. पण आता मी म्हणतो रामपूरचं वावर हे बरोबर करण का एवढे पैसे सुट्टी काढल्या पैसे तिचं महाग असेल ना. पाहू ना मग काही ना काही लागलच वेळ 4 लाख रुपये जाते का आपलं वावर. मग 4 लाखात जरी गेलं तरी 6 लाखात झालं ना. बाकीचं मग ससरा बाकी 1 लाख रुपये इकडे तिकडे ऍडजस्टमेंट करून शातारा भाऊ हे ते जरा करते ऍडजस्टमेंट झाबरे आहे पाहिजे मी सगळं मेळ बसवतो फक्त तो हो म्हण फक्त बाकी पाहिजे मी लस 8 लाख रुपयापर्यंत 9 लाखापर्यंत जाते ते वावर. अरे भाऊ म्हणलं 5 लाख रुपयाने जरी म्हटलं त्याचं वावर तर 10 लाख रुपये तडजोड होत नाही भाऊ आपल्या जण काय बस मोठा घास नाही खायला पुरत होत नाही आपल्या जण. काय करू ना बा मी लावतो वेळ लावतो ना काही सोनं राहणं असं तसं सगळं इक्वा करून आपण ऍडजस्टमेंट होते ना आपलं 8-10 लाख रुपये होते आपल्याजवळ. इकून तिकून कसे कवर करून साईड भेटते 3 महिने मग काय पाहिजे काही अंगावर घेतात कर्ज काढतात 1-2 लाख रुपये. मग पाहू मग आता इथं वावर जर कोणी जर घेत असेल तर विचारपूस करतो मग मी उद्या. ते तर खपणारच आहे पण तो उद्या येऊन जायचं म्हणलं इथं रापूर काय होते काय नाही तर म्हणजे कसं बरं राहते. मला येतो मी तिथे येतो पण सकाळी चौकशी करतो कोणी घेत असेल तर मग हे इका लागणार आपल्याला पहिले सौदात होते बात तर इकू तिकडलं त्याचा काही विषय नसते. येतो उद्या सकाळी लवकर. बरं ठीक आहे मग येतो मी हो ठीक आहे. माहित आहे का म्हटलं गावात काय चालू आहे काय नाही तर काही आहे का लक्ष आहे का काही. काय झालं बाबा गावात आता काय झालं काय म्हणलं आता हे भुसण्या पास झालं दुसरं काही माहित नाही. म्हणजे काहीच माहिती नाही येईल नाही का वावर खपलं असतं तिकडे तरी येईल पता नसता लागला. म्हणलं ते माऊली नाही का बंडू गावरे त्याचं वावर इकडे काढलं म्हटलं माहित आहे का नाही काही. इकडे आपलं बंडूचं काही आपलं ते काय लिखते रे. अरे सर जनतेला माहित झालं ना. मी आता बसलो मला काशाने सांगितलं आम्हाला तिथं बसून होतं तर ते लक्ष्मणराव हे ते सगळे टपेल आहे म्हणते तिकडे गुरुजी येऊन राहिले उद्या मीटिंग आहे ना मीटिंग बसणार आहे त्याची. मग सगळी जनता येऊन राहिली तिथं आणि म्हणलं तुम्ही काय करून राहिले ते गॅसमध्ये पैसे भरून ठेवले काय करता एखाद्या दिवशी पेटून जाईल नाही एखादा सिलेंडर घेऊन पण बसतात मग बोंबलत तिकडे. जाऊ दे असं निघल्या तर सण आपल्या काय करला ते आहे ना आपल्याला 10 एकर आपल्या कामापुरती बस झाली आपल्याला काय गरज आहे. असं म्हणलं की झालं का आहे ना पैसा बा आपल्याला मग विनाकारण इकडे तिकडे गमावल्यापेक्षा कामी लावा ना 2 एकर शिल्लक होईल माझ कामीन पुढे. बरोबर आहे माहिती तुझं पैसा दिसला का नाही सोयरे धारी निरा मागत सुटते तर द्या 10,000 द्या 20,000 असं तसं म्हणलं आपलं गुंतून ठेवला पैसा जाय तिकडे. तेच म्हणलं तर सकाळी दादा उठले की त्या माऊली जाऊन भेटा तुम्ही असंच आहे मनाकडे आपल्याला पाहिजे म्हणा काय करा काय नाही खुलासा काढून घ्या बरोबर. आपल्याकडे एरियात किती 22 लाख रुपये आहेत त्याच्यात नाही. मग आता समजा ल 6 लाखांनी देईन ते 5-6 लाख रुपये रेट आहेत आता देऊन टाकू त्याला आपण 10-11 लाख रुपयात 2 एकर होऊन जाते ना तरी 11 उडते ना आपल्यापाशी. आता पाहा लागेल पण आता बाकीचे काय म्हणते काय नाही त्याच्यावर होईन ते आपल्याला थोडी देईल काही ती. बाकीच्याचं भेव नाही आपल्याला फक्त आपलं भाण्या नाही का कंदील बुड्याचा भेव आहे कारण की त्याच्याजवळ आहे ना एवढे आपल्या एवढे तर म्हणलं ते टपूनच आहे त्याच्यावर त्यांना ऐकल्या गोष्टी. आता आम्ही तिथंच होतो तर पाहिजे म्हणलं कसं टक्कर द्यावं लागते तर मागं पुढे येऊ नका तुम्ही. कंदील बुड्याचा काही जास्त कलेजा नाही आहे. तुम्ही काय करा 7-8 लाखाला गेले चालते तुम्ही वसूल करतो आपण पैसे वावर चांगला आहे ते.
का 8 लाख देत असते का 6 लाख रुपयाने देत असेल तर घेऊन नाही तर राहू दे तिकडे. कोणत्या जमान्यात हा शेतीला किती महत्व आहे? 2 एकर जमीन म्हणजे किती रुपये झाली, पुढे किती महत्व येणार आहे त्याले? मग काय राहिलं? स्क्वेअर फुटनं जमीन भेटू राहिली, मग पुढे भेटणार नाही जमीन मागितल्या तरी तर घेऊन टाका फटकन. चानस आहे 8 नाही 9 लाखाची गेली तर चालते आपल्याला. आपल्या का घरचे आहे? तुम्हाला सापडेलच आहे ना घबाडते जाय ना 18 लाख लेखाचे आपलं काय घरचं चाललं. पाहू ना लावू ना आपण ताकद लावू काही हरकत नाही. हो घ्यायचं म्हणजे घ्यायचं बरं. जमाना काही हो तिकडे पण वावर गेलाच नाही पाहिजे सांगू राहिलं तुम्हाला काय. तेच म्हणलं. काय तुम्हाला माहित आहे मग आपले हे नाही का बंडू गावरे 2 एकर इकडे आहे द्यायचं. मग आता पुऱ्या फिल्डिंगला लावून राहिले लोक. आता आम्हाला कशाला सांगितलं गुरुजी येऊन राहिले उद्या मीटिंग आहे द्यायची. म्हणून म्हणलं कसं हातोळा मारा तुम्ही बी. आपल्यापाशी 22 लाख रुपये आहेत काय कामाचे मग. आणि ते वावर म्हणलं हराशीत आपण घेतो शाळेचं काय पुरते ते. त्याच्यापेक्षा एकदम काहीच वावर आहे पाणी आहे सगळ्या पद्धतशीर आहे. द्या ना झोडपा मारू. आपल्याला स्वतःचं कसं हक्काचं स्वतःचं वावर पाहिजे 2 एकर. हे असं कसं शाळेचं आज भेटते उद्या भेटत नाही. धुकधुकीच राहते त्याची. पण आपण कसं आहे त्यांना सांगायला तर पाहिजे ना. आपल्याला माहितच नाही तर कसं काय करा. आता जा लागेल त्याला सकाळीच भेटतो मी. असंच आहे गड्या बा आपल्याला पाहिजे म्हणतो वावर नाही का. हो असं करतो मी. सकाळ कुठं राहते बाबा. मग लय लोक टपेला त्याच्यावर. आताच जाऊ आपण जेवण झालं की 10,000 रुपये ॲडव्हान्स देऊ आणि बिलकुल सौदाच करून येऊ आपण. हो काऊन की वावर गेलंच नाही पाहिजे आपल्याला. आपल्याजवळ एक एकर वावर नाही आणि कोणत्या हालतीत नाही. आता म्हणून आपल्याला वावर घ्यायचं म्हणजे घ्यायचं. मागं नको हटू तुम्ही. 4 पैसे शिल्लक गेले चालते पण वावर कव्हर करायचं. नाही एक तर हे पैसे तुम्ही गॅसमध्ये ठेवले लपू इथं ठेवा तिथं ठेवा. असं जीव काची पडते म्हणलं कुठे जाता येत नाही. तर हे बा लवकरात लवकर सौदा करा आणि मोकळं करा. नाही यावर्षी कशी जानकीबाजी लावतो मी आता. हे याच्यात नाही कोणाला हात टाकू देत मी. 100% वावर आपलं झालं समज भाणे आता. 7 नाही 8 लाख रुपये जरी म्हणलं ना तर बिलकुल मागं नाही हटत मी. येऊ दिला का कोणीच सामने आता मुंगशिराम असो का कोणी असो. त्याची काही हिंमत नाही एवढी. एक तर त्याच्यावर वावर आहे. पाहू आता काय होती तर. चला मग लवकर जेव्हा 2-3 पोळ्या दाबा फटकन चला मग. उशीर काही करायला पुरते चला. बंडू आहे का घरी? बंडू माऊली आहे का रे बाबू घरी? माऊली रे आहे का रे? म्हणा मावी एवढं रातच्या ना 11 वाजून राहिले. हो आलो म्हणलं आलो. का कंदिला बुजी कसं काय म्हटलं काय होतं? काय माऊली असं असते का. आपले माणसं सोडून बसला आपला परक्याच्या मागं लागत. वावर इकडे काढलं म्हणते ते आता गुरुजी लिकून राहिला. काही गरज आता इतक्या परगावच्या माणसाले. आहे ना गावातले घेणारे मी आहो ना घेणारा. हो काय म्हणलं जे काय असं भावारी सांगून दे मला. आता इसार दिला असता. चल अंदर बसून घेऊ. घेतो ना मी. आहे ना माझ्यावर आहे ना. आता 1 घंट्या आधीची गोष्ट लागलाय पता येईल. नाही तसं कसं काय आता म्हणजे असं नक्की नाही अजून माया. पण समजा विचार होता इकाचा. तुला काय माहिती आहे माऊली सगळ्या लोकांना माहीत झालं ना. तू काय बोलतो. तर मी काय म्हणतो सकाळी हे झुंबड केल्यापेक्षा जे काय असेल तेव्हा भाव सांगून दे. नगदी पैसे आपल्याजवळ असं काही बा बँकेतून काढ लागते लोन काढ लागते असं तसं काही विषय नाही. सटकन बिलकुल चटमागणी पदव्या असं आहे बा आपलं. ते पुढे आपल्याला नाही का गुरुजीच काय घेऊन बसला आपण नाही का. जर 4 पैसे शिल्लक भेटत असेल तर हो म्हणा. पण कसं अजून नक्की भाव काय सांगायचं ते अजून काही म्हणजे क्लिअर केलं नाही. होतं आता घरी मी बोलतो हिच्यासोबत काय भाव द्यायचं काय नाही तर मग ठरवतो सांगतो. ते काय विचारा लागते कोणाला विचारलं. तू 5 लाखाच्या वर आहे का कोणाचं. मग 5 लाख रुपये झाला बा 5-50 शिल्लक का 5.5 मध्ये कव्हर करून टाक. ॲडव्हान्स देऊन दे 10,000 तुले. सकाळी बिलकुल इसारपट करून घेऊ. नाही ना सध्या नाही सांगत मी. बा मला विचार करू द्या म्हणजे काय भाव काय नाही. मी अजून काहीच केलं नाही. फक्त मी तोंडातून गोष्ट काढायची आणि तुम्हाला माहीत झालं सगळं गावात झालं म्हणता. आता तू ऐकतच नाही राजा. आम्ही बरं जाऊ दे तू काही भाव हो जे काय लोक देईन त्याच्यापेक्षा 10,000 शिल्लक हो देऊ का 10,000 ॲडव्हान्स मग आता. बा मी काय म्हणलं सकाळी करून आपण मला कसं विचार करू द्या. विचार तर करायला टाईम द्या मला काहीतरी 4-6 घंटे. विचार करतं हे का बरं हे बा जाऊ दे हो कर तू विचार कर. पण म्हणलं पाहिजे आमच्याकडे काही जमीन जुमला नाही काही नाही. तर म्हणलं थोडंसं आमच्याकडे पाहिजे भले पैशाचं कमी नाही देत आपण लोकांपेक्षा बा 10,000 शिल्लक म्हणून म्हणलं पाहिजे जरा आपल्याला देजो. मला 100% बा तुमच्याच बाजून तुम्हाला देतो मी वावर. आता ते गुरुजीचं पोह आता म्हटलं आपण द्यायले पाहू ना काय सकाळी त्याला कॅन्सल करू. मध्ये भेटायला लागत गुरुजीला नाही का. हो रस्त्यावरच भेटायला लागत. बरं ठीक आहे ना. हो काही हरकत नाही मग. चला मग सकाळी येतो मग मी सकाळी. ठीक आहे. दिवस नाही निघाला तर याचा फोन आला बा आता काय म्हणते. हॅलो हां बोला शिवालजी बोला. नमस्कार गुरुजी नमस्कार. काय झालं चहा पण झालं नाश्ता वगैरे. हो झाला ना. हो नाश्ता चहा झाला. असं मी आता म्हणलं काय माहित घरी आहे का नाही. मी आता का सुट्ट्या गिट्ट्या आहे फिरायला गेले का बा. पण सहज फोन लावला आता थोडंसं माहिती भेटली बा गावात तुमच्याविषयी. आम्ही तर कायची माहिती भेटली बा. काय झालं बा कायची माहिती म्हणजे कशाबद्दल. हेच आपलं ते काय आपलं बंडू कावरेचं शेत घेऊन राहिले म्हणजे तुम्ही अशी माहिती भेटली थोडीशी बारीकमध्ये. तर कसं काय घेऊन राहिले का म्हणलं मग ते वावर ते यायचं माऊलीचं. ती वाटते वार्ता मग काय सगळ्या गावाचं बातच माहिती होती नाही. हे माऊली म्हणे सांगत नाही कोणाला त्याला सांगितले वाटते. नाही हो ते असं काय आता काय समजलं ना. काही तसं काही विषय नाही. काही हरकत नाही घ्यायचं असेल तर घ्या म्हणा तुम्ही. त्याबद्दल काही आपली नाराजी नाही. एरी काही आपण तर वावर घेऊनच नाही राहिलो. आपल्याला थोडी काही घेणं नाही. पण एक कसं हितचिंतक या नात्यानं तुम्हाला सांगतो वावर कसं म्हणजे घेण्याच्या लायकीचं नाही आहे ते. त्याच्या म्हणजे काऊन काय वावर म्हणजे काय चांगला नाही का. वावर तर चांगला आहे हो. काहीच वावर आहे पाणी आहे सगळं आहे. पण कसं आहे लाठी नाही लागत ते कोणाचे बी. ज्याने घेतलं का नाही ते पुरे फिटलेले आहे लंबे झाले दरिद्री झाले. म्हणजे रस्त्यावर आलेत मला पैदल झाले खायची सोय नाही काही लोक आले. मग आबाई सांगेन मला समजा की हे ज्यानं घेतलं म्हणे वावर ते पुरा फिटतेच म्हणे. तर आता माऊलीने 4-5 वर्ष आधी घेतलं तर आता त्याची दलिंद्रीचे समजा म्हणजे दिवस आले तर आता पुरा फिटला ते. म्हणून त्याच्या लक्षात आलं की हे वावर काही ठेवण्यात मजा नाही म्हणून ते काढून राहिला असा विषय आहे. असं आहे ते नाही का. हो का म्हणजे समजा ज्याने घेतलं ते समजा खरं नाही त्याचं.
मग तेच म्हणलं तुम्ही त्याला म्हणून पाहा ना की बा हे जे 2 एकर आहे हे नको देऊ, तू जे दुसरं 4 एकर आहे त्याच्यातलं 2 एकर दे. तर पाहा देते का तुम्हाला? काऊन की याच्याच्यानं फिटेल आहे याला माहिती आहे ना हे वावर कसं लाठी लागत नाही कोणाच्या बी, जे घेईन ते पुरं फिटला. असं आहे ते नाही हो का मग कसं काय घ्यावं का नाही म्हणा मग म्हणजे खरोखर आहे का गोष्ट पण हे मला नाही वाटत बा खरं असं नसते पण राजा. आता शेवटी तुमची इच्छा, तुम्हाला घ्यायचं असेल घ्या, आपला काही विषय नाही. कोण सांगणं काम होतं आपलं, माहिती झाली म्हणून सांगितलं. ठीक आहे मग ठेवतो फोन. ठेवतो. आज करा जावं का नाही जावं आता मने नाही हुंडाल नाही का बोले बहुते खरं असू शकते नाही का म्हणूनच माझा व्हायला त्यानं अलग सलग बिलकुल गुपचूपमध्ये सौदा करू म्हणते नाही का म्हणजे लोकांना माहिती आहे. बरोबर आहे काहीतरी याची फिल्डिंग लावली त्यानं म्हणजे आपल्याला गोत्यात आणते ते. आणि आता आमचा जवळ साधा बोळा याच्या काही लक्षात येत नाही अशा गोष्टी. पाला फोन लावून सांगा लागत. हां बोला निघाले ना. मग तेच म्हणलं कसं आहे आता लवकरात लवकर कसं मीटिंग अटपून घेऊ आपण. मी आता फोन लावला माऊली भाऊले येऊन राहिलो म्हणजे मी. तर मग कसं या लवकर या फटकन जरा लवकर निघा. बाहेर गाडी काढली निघा म्हणलं तर फोन आला आपला शिवलाल भाऊचा. ते म्हणजे असं आहे बा म्हणून समजलं का तुम्हाला ते वावराचं जरा वावर काही चांगलं नाही म्हणजे ते लाठी लागत नाही म्हणजे असं म्हणे बा. काय मामाजी आता तुम्ही राजा शिकले सवरले माणसं तुम्ही असे विचार करता कसं हां. अरे म्हणलं ते काय म्हणजे काय ते वावरात का भूतबाद आहे का काही आपलं. आता आम्हाला माहित नाही का वावर चांगलं पिकते ते वावर चांगला आहे असं काय विषय आहे का ते खोटा आहे ते. शिवलाल भाऊ माहित नाही का तुम्हाला कुठे काढी टाकणार माणूस ते. हो त्याच्यात काही विषय नाही आहे. तुम्ही सरळ चालले आहे आपल्याला वावर घेणं आहे ते. पण कसं गुपचूप सौदा करून राहिले बा मला काय सांगा काय काय नाही तर म्हणून म्हणलं. काहीच नाही ना मग काय ते कसं बाबावर विश्वास आहे म्हणून ते पहिले भेटायला आला. लोकायला बा जास्त सांगितल्यापेक्षा आपलं पद्धतशीर भावारीने दिल बा म्हणून इकडे आले ते माऊली भाऊ. ते माहिती नाही का शिवले कोणत्या ढंगात आहे का ती. मग काय त्याच्याशी आपण समजच ठेवू नका. त्याचा फोन आला तर उचलतही नको जाऊ. अगं आहे ते निरा फक्त तेल टाकी कामं करते नसतं जाऊ दे तिकडे. चला या तुम्ही या लवकर फटकने. बरोबर ठीक आहे हो ना आले का बैकून दिलं तर मला बरं येतो मग हो घ्याच मग समजा 5 पर्यंत जी दिल आपल्याला 5 10 लाखात होईल का ॲडजस्ट. पुन्हा त्याच्याही कमी पाहू आपण जेवढं कमी होईल तेवढं. आता काही बाकीच्या लोकांना माहित नाही काही नाही आपलाच विषय आहे. हो का बरोबर हो तेच म्हणलं पण शिवलाला कसं काय माहिती झालं हे नाही समजून राहिलं का एवढ्या लवकर. जाऊ दे ना त्याचं निरते ध्यान असते. हो विचारलं असं माऊलीले आता रोजचा विषय असेल एका लागते हो झालं असं माहिती त्याला. हो पण बाकी कोणाला माहित नाही गावात नाही काही विषय नाही. बरोबर ठीक आहे मग निघतो मग मी येतो. हो ठीक आहे रामराम गुरुजी रामराम. अरे का सकाळी बाबा एवढे सकाळी 7 नाही वाजले बाबा गुरुजी गावात आले. काय होतं बा गुरुजी काही शाळेचं काही नवीन काम आहे का. काही नाही आता हे लोकांचे फोन कोणाच्या टीशर राहिल्या कोणा निर्गम उतारा कोणाचं काही हो द्यास लागतं. काय करता कोणाला कास्ट सर्टिफिकेट काढायला लागते उन्हाळ्याची हे ती. आता 10वीचा निकाल लागला हो येऊन राहिले लोकांचे फोन म्हणून म्हणलं काय ज्याला पाहिजे तरी देऊन टाका. असं हो का हो तेच म्हणलं नाही म्हणजे जरा असं अलगच ऐकण्यात होतं म्हणून म्हणलं बा ती खरी गोष्ट आहे का म्हणलं वावर इकडे आहे म्हणते तुम्ही घेऊन राहिले म्हणते असं समजलं बा. दुसऱ्या गावातच झाला वाटतं माय नाव आहे का. नाही काय माय कोण सांगत तुम्हाला कोण होय सांगणार ते. ते कसं आहे गावातल्या गोष्टी नाही लपत ना लागते ती कोणती कोण माहिती होते. आता मी काय म्हणत होतो तुम्ही जर समजा वावर घेत असेल तर आपण काही त्यात पडत नाही तर कशी इच्छा होती आमची. हो आमच्यावर काही वावर नाही काही नाही. आता तुम्हाला तर माहिती आहे शाळेचा वावर आपण करत असतो बा. आता याही वर्षी केला आपण समजा 35,000 रुपये समजा 4 एकर करते. पण आता असे होतं विषय की हक्काचं जर 2 एकर झालं असतं हो तर कसं प्रश्न मिटला असता आमच्या आयुष्याचा. आता भानू एकुलता एक पोरगा आहे शेती नाही वाडी नाही म्हणून जरा काळजी वाटते. आता म्हणलं तुम्ही जर घेत नसाल तर घेत होतो बा मी. असं हो का नाही तसं आपण तर काही घेत नाही मला पण फोन आला होता रात्री जवळ बाजा घेता का माऊली भाऊ आलते म्हणजे भेटाले. म्हणून आता मी कसं या बा एक खेपचं बोलचाल करू पाहू झालं तर मला घ्यायच नाही म्हणा. काऊन की आपलं कसं करणं होत नाही काही नाही आपण कुठं काय करावं इथं जवळच्या भोवती ताप लावून द्या. हो ना मग तेच म्हणलं जरा असं कसं 4 लाख रुपये सांगून द्या म्हणजे ऑटोमॅटिकच मग कसं ते पुढे चालत नाही. म्हणजे तुमची बी कशी झाकली मुठ सवा लागायची वावर घ्यायचं काम नाही म्हणजे कसं मग आमच्यासारख्या गरीबाला थोडंसं फायदा होऊ शकते बा. नाही तर तुम्ही जर 8 लाखांना घेसाल तर मग कसं काय होईल सांगा बा तुम्ही. तुम्हीच पहा. नाही आपल्याला घेणंच नाही ना काहीतरी आता जाऊ द्या बा आता आपण हो म्हटलं रात्री येतो म्हणून आहे ते विषय चहा पाणी घेतून बस रवाना होतो मी घेत नाही एक तर कटोला बा नाही का. बरं ठीक आहे मग पहा आता काय मीटिंग आहे नाही मग 7 वाजता बसणार होती असं समजलं बा. कसं आपल्या जवळ बाच्या घरीच येणार आहे म्हणजे ते हो पाहतो बोलतो मी तुम्हाला तसं काही काळजी करू नका मी काही घेत नाही. तर राहा तुम्ही तयारीत राहा पैसे सुईत राहा. आपण 5 लाख रुपये मी बँकेत टाकले आता. मग ते मला आता पुढे काही बिझनेस करायचा असला म्हणा कोणतं काम असलं नाही नोकरी लागली असं तसं मग पाहिजे नाही का मध्ये. मग शिक्षणाचा खर्च हे ते आता माझ्या हिशोबाने मी खर्च करतो बरोबर. सांगा आता मी का माझ्यासाठी मागून राहिलो का तुझ्याच भविष्यासाठी. आज जर आपण 8 लाखात वावर घेतलं माझ्याजवळचे 3 देतो तो आजवळचे 5. 8 लाखात जर वावर झालं तर पुढे तेच वावरला का 16 लाखात जाईन ना 2-4 वर्षानं. शेवटी तुलाच भेटून काय ते म्हणून राहिलो मी. आपण आता मी म्हटलं मग काही पुढच्या दृष्टीनं पैसे पाहिजे आपल्याजवळ फिक्स टाकतो तुम्ही. काही नको फिक्स मध्ये काय व्याजन फॅज काय ते बसला आपला. मग अबे जमिनीचे का किती सोन्यासारखे भाव आहेत. आणि आता हे चानस आलेला आहे मस्त आपल्याला पद्धतशीर पैसे जुटेल आहेत जमून जाते बजेट. अरे भूषण तुला समजत नाही ना राहू दे घेऊ दे त्याले कसं झालं आपल्या जवळ तर कसं आणि तर कमी यावर 1.5 एकर वावर आहे आपल्यापाशी 1.5 2.5 होते ना बाबा काही ना काही तर जरासं पाहिजे ना. अरे कसं पाहा आता काय पण मला द्यायची इच्छाच नाही माझ्यावर 1 लाख तरी ठेवता त्यातला कमीत कमी शिक्षण आले मग मला तू हात पसरा लागतात. मग आता नाही पसरा लागत ते पहिला काळ होता आपला. आता लय परिस्थिती सुधारली आपली मार्केट लाईन मध्ये आपण घुसलेला. मग तू काळजी नको करू वावर एक होणं महत्वाचं आहे. बाकी मग पाहता येते पुढचं काही काळजी करू नको. तेवढे 5 लाख रुपये काढून आणतो ते आज काय होते पाय तुम्ही. काय झालं काय सांगू नका तुम्ही तुम्हाला माहिती वाटते ना. मग तुम्ही काय लायला माहित नाही का आम्हाला काय लायला माहित नाही का म्हणलं. माऊली साला अरे माऊली काय आहे रे गडबड काय आहे काय म्हणलं लोक हिंदी कल मिळालं काय आहे बा इथं काय झालं तो घरी. तेच तर म्हणलं कायचा कलोय काय झालं काय काय आहे म्हणलं माघरी. काढी लावून द्यायची मग बरंच काय झालं. अरे काय तुम्हीच तर काढी लावली म्हणलं वावर इकडे आहे म्हणते तुमचं असं समजलं बरं रात्री आम्हाला. सांगा आता काय करा कोणाचं सांगितलं तर इतक्या रात्र कोणा सांगितलं म्हणलं कोण होय सांगणार.
काय नाव सांगता आणि काय करता, पण आहे ना इकडे आहे ना तुमचं ते सांगा फक्त. अरे बाबा, म्हणजे वावर इकडे आहे नाही काय आलं का माऊली, एवढा जवळचा माणूस मला सांगत नाही, मी घेतलं नसतं. आता खोटं बोलून फायदा नाही का, माहिती झालं सगळ्याले. बरं जाऊ दे, आता ते कसं आहे, मला वावर इकायचंच होतं, पण ते असं गुरुजीला मी शब्द दिलेला आहे होतं, ते येऊन राहिले, आमची समजा मीटिंग आहे, त्याच्यात जर सौदा झाला तर मग कसं विषय नाही. अरे गुरुजी कायले घेते हो माऊली भाऊ, आपण त्याला म्हटलं ते येऊन राहिले ना, नक्की आहे ना. ती कायले घेणार आहे हो, बसले आपले काही बी. हे बा मी काय सांगतो, आपल्या गावातल्याला द्या तुम्ही, कसं आपले एकमेकांचे संबंध राहते. अरे भाऊ मी काय म्हणतो, मला द्या राजा, माझं वावर नाही. मला कसं आहे, आता बुंडीला म्हटलं तिकडं वावर इकडं हे वावर घेऊन घेतो, ते इकडलं की मग हे याचे पैसे देऊन देतो. अरे बाबा झुंबर इकशील काही तू ना, काय होईल तुझं. अरे माऊली मी काय म्हणतो, आपलं नगदी पेमेंट आहे म्हटलं. हो काय आहे तर ते तुझ्या हिशोब सांगून दे बरोबर, लवकर इसारपट करून घे. नाही ना सध्या नाहीच ना, मी पहिले गुरुजीला भेटतो, नंतर भाऊ काय आहे ते. कायले बोलावं लागते आणि कायले काय करावं लागते. हे बा मी काय म्हणतो, तू सांग ना, आकडाच सांग तू. हा आमचं नगदी आहे ना पेमेंट. हे बा सगळ्याचं नगदीमध्येच हवा मी, विषय नाही ना. हो ना, ती गोष्ट बरोबर आहे, पण कसं मला एक वेळ मी शब्द दिला, मग त्याला भेटून येऊ द्या, ते आलेले आहेत म्हणून म्हणलं. तर ये जाऊन ये तू, हे बा तुझ्या मनात समाधानी करून घे के बा, नंतर आपण बोलू. ये लवकर ये फक्त, आणि मार्केटला बा जा लागते बरं आपल्याला, उशीर नको करू, लवकर आटपतं घे. सध्या काही सांगावं नाही यायला नाही का, हो सध्या वावर खपू द्याला का. नाही हे बा शिवलाल भाऊ, थोडंसं कसं आजच्या दिवस जरा असं ॲडजस्ट कर जा बा, थोडा उशीर होऊ शकते. आता हे काय होते, एवढी मीटिंग झाली की बरोबर, काही हरकत नाही ना, थोडंसं एका दिवशी उशीर त्याचं काही नसते, आपलं काय हे आहे का, शेवटी आपले संबंध आहे. पाय लवकर मग गुरुजी काय म्हणते तर मग आपण बसू काय तर. तुला दिलं का अजिबात देत नाही मी. हो ना बरोबर ठीक आहे, येतो मी, आलोच मी आता, आत्ताच फोन आला गुरुजीचा, जातो मग. गुरुजीचं कटले नाही का, हो याचं भेव आहे फक्त, आता याला कटवा लागते नाही का. अरे काय मुंगशी रामले काय का म्हणलं, लय हाव रे तुला, एकच एक पोरगण किती हाव करतं म्हणलं तू. आता समजलं मला, गुरुजी भेटले मला आता, गेले वाटते निघून. काय वावर घेऊन आला म्हणजे तुम्ही बी. अहो म्हणजे आता ह्या बघड्या किती काही असलं तर कोणाला कमीच आहे. हो आता अंबानीला काय कोणत्या गोष्टीची कमी आहे, पण तरी बी चालूच असते ना काही व्यवहार तर चालूच असते, घेणं देणं हे ते चालूच राहणार आहे. मग काय झालं त्याला, आता तुम्ही घ्या ना बा, तुम्हाला घ्यायचं असेल तर. आपण आता तुमच्याजवळ कोणत्या गोष्टीची कमी आहे सांगा बा. आता 10 एकर जमीन आहे, मस्त काय पट्टा, दुसरी गोष्ट ट्रॅक्टर मंडप, पोराचं लग्न जुटेला आहे, सगळं पद्धतशीर असल्यावर तू काय पडताय भानगडी. आमच्यासारख्या गरीबाला 2 एकर घेऊ दे बा. आता काय पोराचं आता 1 नाही 2-3 वर्ष समजा आपण लग्न करू, पण काही ना काही पाहिजे नाही का वावर. त्याशिवाय पोरीवाले उतरते का आपल्या घरी सांगू आता. म्हणून म्हणलं वावर आहे तर पावर आहे, जरा 2 एकर होऊ दे आमचं. हो ना, पण ते कसं असते, आता मारती म्हणते गॅस म्हणते. हो म्हणून म्हणलं कसं आता हाय पैसे, म्हणलं बा गुतवा इकडे तिकडे गेल्यापेक्षा. असं नको करू ना, आता आपण दोघं दोस्ताने आहे माणसं राजा, दोघांनी सारखंच घबाड सापडलं, तू असं नको करू ना. तू राहू दे, तू हात मागं घे, जरा मला घेऊ दे ना एखाद्या वक्ती, एखाद्या दिवशी पुढे धसू दे मला. आम्ही म्हणलं मारतीले, मी जाऊ दे आपण काही पडू नये, पण ते कसं ऐकून नाही राहिलं. आणि पोराच्या पुढे जाता येत नाही आपल्याला आजकाल. हो आता शेवटी त्याचंच आहे सगळं. हो त्याला काय करायचं ते करू द्या बा. पहा ना, तसं मी जास्त बोलत नाही, तुम्हीच घ्या. हो फक्त कसं मला या आता लागतेच बा. कायच करा बरं, पाय बा तू होता म्हणा, आता कुठं चालला, तिकडे चालला वाटते. आता तिथे लाईने पाटला तिथे गेला ना ते माऊली. हो काय होते काय नाही, तर तिकडलं पहिले क्लिअर करून येतो म्हणे, मग बोलतो म्हणे. आता लक्ष टपेला आहे, शिवलाला टपेला आहे, आता काय होते तर. बरं येऊ द्या ना. हो काय गुरुजी जास्त बोलत नाही म्हणे, मला सांगेन ते. हो गुरुजी म्हणे मी काही घेत नाही म्हणे, 4 लाख मागतो म्हणे. हो तिथं फिसकुंडा होते, मग पाहू आपण काय करायचं. हो पाहिजे शक्यतो म्हणजे जास्त काही असं बोलू नको तू. हो मला घेऊ दे तेवढं. हो ना पाहू ना, आता काय होते पहिले गुरुजी घेते का पाहू, मग नंतर बोलू आपण काय होते. ठीक आहे मग. आता म्हणजे सुरू करून द्यायला काही हरकत नाही का. बरं मी काय म्हणतो माऊली भाऊ, मग काय संकल्प काय केला म्हणलं, काय एकर देऊ राहिले सांगा ना तुम्ही. आता काय हिशोबाने घेता तुम्ही सांगा. वावर तुमचा हो सांगा ना, तुम्हीच सांगा आकडा, काय किंमत ठरवली तुम्ही सांगा, म्हणजे मग आम्हाला बोलायला बरं राहते. तसं काय हो सांगा ना तुम्ही तुमचं, म्हणजे तुम्ही कुठपर्यंत घेऊ शकता बा, म्हणजे कसं आपण काय असं काही जास्त चौकशी केलं नाही. हो तुम्ही सांगा तुम्ही काय भाव देता. 3 पासून सुरू करावं नाही का. 4 पर्यंत राम. नाही म्हणलं समजा 3 लाखानं होता विचार आपला घ्यायचा समजा. 3 लाख रुपये एकर 6 लाखाचं घेऊन टाकू, भला खरेदीचा खर्च आपल्या इकडे. 3 लाख रुपये 3 फक्त नाही हो, नाही गुरुजीला झालं कमी झालं ना गुरुजी. आता करोडो नाही भेटत राजो, सांगा बा तुम्ही. आपण रोड टचचं नाही ना वावर तुमचं, अंदर जावं लागते, रस्त्याची मोठी वांदी आहेत. आणि एक तर रोड टच जर असलं तर मग माणूस काय 10-20 लाख रुपये एकरान घेत असते, पण जमीन पाहून असते ते. म्हणजे कसं जमीन तुमच्या अंदर आहे. हो ना, आपण वावर चांगला आहे ना, पिकायला चांगला गुरुजी, असं तसं नाही ना. बरोबर सांगा बा, हे लय कमी झाले ना, म्हणजे अर्ध्यातही नाही झाले ना. माय त्याला लागून त्यानं घ्या ना बा. तुम्ही काय कल्पना करू राहिले, तू बी काय घेता ना, आम्ही काय घेता, ज्याला घ्यायचं त्यानं घ्या ना, मला काय करावं लागते. बसा तिकडे बस रे भानू, बस तिथं बस. कशी ना हे नेबर कपू नेबर काय कल्ला काय झालं म्हणजे, कंदील काय करू राहिला कल घरात आपल्या. काय बोलता काय नाही तर आपल्या गावचे लोक राजा, तुम्हाला काय सांगा आता. पाहा तुम्हीच पाहा काय बाहेर जा पहा. हो द्या तुम्हाला काय देणार आहे तुम्ही सांगा. बाबा म्हणजे सरळच माहिती झालेलं दिसते मला. हे बाबा पुरी जत्राच भरणे रामपूरची. मी आता म्हणलं काहीच नाही राहते, तुला जिकडे तिकडे पेरला वाटते कोण आहे. अरे काय कुकडे म्हणलं, नाही शिवलाल भाऊ कुकडे विषय आहे. काय आहे अरे काय रे इस्तू टाकून देतात, मग म्हणता काय झालं तिकडे सर गावात आग पेटली ना, ते वावर इकडे आहे म्हणते माऊलीचं. का लपून छपून करता बसव दे. काय सांगा ना आम्हाला, सांगा काय संत बजेट बसंत आपले शिवलाल भाऊ घेते, बाकीचे घ्यायला तयार आहेत. म्हणून म्हणलं सौदा पाहिला तर काय होते काय नाही. म्हणूनच ताणून बोलू राहिला का माऊली नाही का. हो ना, आपण म्हणलं कसं काय एवढं बोलू राहिला. बरं ठीक आहे ना. आता थांबा जरासं, काय म्हणते मामाची त्याची चालू आहे. झालं तर फारच चांगलं, नाही झालं तर मग पाहू ना मग काय करायचं ते. पाहा ना पहिले तुमचं गुरुजीला मला घ्यायचं सांगता घेऊन घ्या, नसेल तर मग आम्ही आहोत आता समजा. हराशी बोलता येईल का काही हो, मग पहिले का हराशीच्या हिशोबाने आले वाटते. बरोबर सांगतो मी काय होते. बस आला आठवत झाला निपटा म्हणा अंदरचं, मग कसं तिकडं जर कॅन्सल झालं तर कसं बोलायला बरं राहते. या मग लवकर सांगा काय
त्याला काय माहिती आता झाला वाटते सौदा बहुतेक नाही का. अरे का रे काशीनाथ झाला का सौदा झाला का म्हणलं मग हा काय झालं. तेच बोलासाठी आलो आम्ही. तर पहिले कसं माऊली भाऊन शब्द दिला आता गुरुजीले की बा आपण वावर देऊ तुम्हाला, पण तिथं त्याचा काही सौदा पटला नाही. त्याच्यानं आता ज्याले कोणाला वावर घ्यायचं असन 2 एकर वावर आहे, तर ज्याला घ्यायचं असेल त्यानं वावरात या, तिथं हराशी बोला, जे जास्त बोलून त्याला वावर दिला जाईल आणि पैशाचा हिशोब काय ते माऊली भाऊ संग बोलून घ्या. आता जे बी कोणी बोली बोलत असन त्याला आपलं कडक सांगणार रे बा. हो आपलं वावर 2 एकर आहे, ज्या बी काही भावानं जे जाईन हो तर त्याच्यातले जेवढे पैसे आहे तेवढे मला समजा 7.5 नगदी लागतील. आणि वर जर गेलं माझ्या समजा वावर जर शिल्लक पैशानं गेलं, वरच्या पैशाला मी भले 3 महिन्याची साईड देईन, पण मला आता सध्या 7.5 लाखाचं अर्जंट काम असल्यामुळे 7.5 लाख रुपयाचा ज्याचा बजेट असन त्यानंच हराशी बोला. नंतर उरलेले पैसे जर शिल्लक गेलं तर बाकी नंतर द्या. हो काही हरकत नाही, पुरे नगदी देऊन देऊ. हो काय आहे तर चला लवकर चालता मग. आता कसं करता. हो एवढी घाई असते का मग भाऊ. थांबा ना, गडबड काय करता. 10 वाजेपर्यंत सगळे जण या. अजूनही कोणी असेल तर त्याला सांगा आता बिंदास. आता जे जास्त बोलन ते वावर घेन, विषय क्लिअर. हो काही हरकत नाही, बिलकुल पैसे घेऊन हजर आहोत तिथं. हो चला 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 म्हणलं, चला 10 वाजता यायचं ना. हजर होऊन जाऊ आपण. चला रे बा आता घराकडे जाऊ द्या. बोल रे भाऊ झुंबर बोल. कुठं आहे माधू, कुठं आहे म्हणलं. बस स्टँडवर राहा ना, एसटीच नाही. हो येऊ सऱ्या भरभर चालल्या का, लस गर्दी आहे ना. काय म्हणता आता. का आता किती उशीर होईल मग. आता पाय बरं आता हे हराशी सुरू होणार आहे ना. हराशी ठेवली जाईल आता. बाबा हराशी आहे का रे वावराची. मग तर लय लोकांना माहिती झालं वाटतं मग. अशा किती काही घरं आपण का बोलले का मग. आता गुरुजीला फक्त 3.5 लाख रुपये मागितलं मग. लसला 5 लाख लोक याच्यावर झाला नाही का. काही नाही जास्त भाव नाही दिले. काही विषय नाही. ये तू ये लवकर. बरोबर येतो ना मी. हो 1 घंटा लागेल भाऊ तरी जास्तीत जास्त. आली एसटी आली. येतो मी, येतो. हा हो येतो. मग लवकर हो. 1 घंटा सुरू होती ते वावरातच हराशी. वावरात सर किती रा. ठीक आहे ठेवतो मग. हो बरं ठीक आहे येतो.